आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 माजी नगरसेवकांच्या भाजपात प्रवेश। माजी नगरसेविका आकांक्षा शेटे, ईश्वर तायडे यांचा भाजपात प्रवेश। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना विपश्यनेची गरज आहे। राज आणि उद्धव ठाकरे विपश्यनेवरून आल्यावर हिंदी स्वीकारतील। हिंदी शिकण्यापासून कोणीही अडवू शकत नाही, गुणरत्न सदावर्तेंचा दावा। तेजस्वी घोसाळकरांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। मुंबई बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर घेतली ठाकरेंची भेट। कुंभमेळा मंत्री म्हणूनच काम करतोय। शॅडो पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। आता तुम्हीच मुख्यमंत्र्यांना सांगा, पालकमंत्री लवकर जाहीर करा। पत्रकारांच्या प्रश्नावर असंही मिश्किल वक्तव्य। नाही, अजिबात नाही। मी कुंभमेळा मंत्री म्हणूनच काम करतोय। मला तसा कुठलाही अधिकार शाडो बिडोचा नाहीये। तिथे पालकमंत्रीच लागतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपणच विचारा परत आणि सांगा लवकर करा म्हणून। आमदार विक्रम काळे यांच्या पीएकडून सरपंचपतीची फसवणूक। बीडमधील सरपंचपती उत्तरेश्वर खताळ यांची 6,70,000ची फसवणूक। शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नयन शेजुळने आमदार फंडातून काम मिळवून देतो असं सांगत केली फसवणूक। तर 2 वर्षांपूर्वीच शेजुळला कामावरून काढून टाकले। आमदार विक्रम काळेंची प्रतिक्रिया। नांदेडमधील पवारांच्या राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। पवार गटाचे देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। वाशी तालुक्यातील तांदळवाडी येथे पवनचक्कीच्या कामावरून पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची शेतकऱ्याला मारहाण। आमदार कैलास पाटलांकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न। अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी 247 मृतकांची ओळख पटली। 232 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात। उर्वरित मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू।